मला असं वाटतं की नवी मुंबईमध्ये सध्याचे जर स्ट्रॉंग फिर्यादी कोण असतील तर हे दोघं जणच आहे, कारण की त्यांच्या पाठीची संपूर्ण नवी मुंबई आता तो पोलिसांची कारवाई करतील. दबाव तंत्र टाकायचं हे आपलं दोनच गोष्टी, त्याला अरेस्ट करावी, त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला सस्पेंड करायचं काही देणं नाही. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपण सर्वजण इथपर्यंत आला याबद्दल मी वैयक्तिक आपल्या आभार लागू शकत नाही. ठीक आहे, म्हणून जे 3-4 कोण होते त्यांची सगळ्यांची नावं जाहीर करा. मला त्याच्यामध्ये फिर्यादी नाही तर वेगळा गुन्हा दाखल करा. दुसरा गुन्हा दाखल करायचा नाही, दुसरा गुन्हा दाखल करा आणि त्याच्यामध्ये ते कलम लावा आणि आम्हाला करून द्या. त्याचं पत्र आणलंय मी भूषणकडे आहे. बरं, काल यांची फिर्याद पण घेत नव्हत्या. मी बोललो ना माझं परत नंतर पोलीस साहेब काय बोलले की तू दे, तोपर्यंत हा गेलेला नाही. कुठल्या पोलीस प्रशासनावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत नाही त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला कायदा हातात घ्यायला आम्ही आंदोलनाच्या सिक्युरिटीला चुकून जरी याचा हात लागला तर याला किती वेळा घरातून उचलला असतो? किती मिनिटात हा दिला ना सर, ऑलरेडी दिलेला आहे. ऑलरेडी दिलेला आहे सर आज गुन्ह्यासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी आज त्यांनी तुम्हाला निवेदन देण्यात आलेले आहे. काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? आम्ही जो गुन्हा घडलेला आहे त्या अमन मित्तलच्या विरोधातला हे भूषण आणि सागर जो एफ.आय.आर. दिलेली आहे आमच्याकडे, तर त्याच्यामध्ये आपण गुन्ह्याचा सविस्तर तपास केलेला आहे. आपण त्याच्यामध्ये CCTV फुटेज प्राप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व जे आरोपी आहेत क्रॉस गुन्हे दाखल असल्यामुळे दोन्ही पार्ट्यांना आपण 41च्या नोटिसा दिलेल्या आहेत आणि गुन्ह्यांना शिक्षा 7 वर्षाच्या आत असल्यामुळे सगळ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. आपण तपास त्या गुन्ह्याचा सविस्तर चालू आहे. त्यांना आपण त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण सर्व रितसर त्यांचं निवेदन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण PP ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये जर ते मागणी करत असतील, जे सेक्शन जर त्याच्यामध्ये बसत असतील ती सेक्शनसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड PP ओपिनियन नंतर आपण करून घेऊ. सर दुसरा जो फिर्याद आहे त्याचा गुन्हा हा एकच घटना घडलेली आहे. मारहाणीची घटना एकच आहे, अलग अलग घटना नाही आहेत. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की सागरची जी FIR घेतलेली आहे तशीच FIR भूषणची सुद्धा आपण घेतली पाहिजे. परंतु सागर आणि भूषण हे दोन्ही व्हिक्टीम आहेत. त्याच्यामध्ये FIR तर ऑलरेडी झालेली आहे. आता त्यांनी जर दुसरी FIR घ्यावी अशी त्यांची मागणी असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपण लिगल ओपिनियन घेऊन तसं होऊ शकतं का याचे हे करणार आहोत. सर एक आपण जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते जे सेक्शन्स लावले ती योग्य सेक्शन्स आपण लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कायद्याचंच प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये की 7 वर्षाच्या आतमधील गुन्ह्यांना जर सदरचे आरोपी तपासामध्ये जर सहकार्य करत असतील तर त्यांना आपण नोटिसा देतो आणि जर ते नोटिसा देऊन सुद्धा ते जर हजर राहिले नाहीत तर त्याच्यावरती पुढची जी लिगल कारवाई आहे त्यांच्यावरती होईल. मॅडम काय सांगायला तुम्ही इथे आलेले निवेदन दिलेलं आहे, काय सांगितलं? IS अमन मित्तल यांच्या विरोधात जे सागर मांढरे आणि भूषण गुजर यांचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या संदर्भात जे काही सेक्शन्स प्रायमा फेसे तेव्हा 30 तारखेला त्यांनी लावले, त्याच्यामध्ये अजून काही सेक्शन इन्क्लुजन होऊ शकतात. तशी जी तरतूद कायद्यामध्ये आहे त्याचं एक निवेदन आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आत्ता जे सेक्शन्स लावलेले आहेत एक्झिस्टिंग FIR मध्ये त्याच्यामध्ये कुठेही अटकचं प्रोव्हिजन नाही आहे. जे काही सेक्शन्स लावले त्याचे सगळे जे काही पनिशमेंट्स आहेत ते 7 वर्षाच्या खाली आहेत, म्हणून प्रॅक्टिकली त्यांना अटक होऊ शकत नाही आहे. परंतु इथे भूषणची जर वेगळी FIR झाली आणि भूषणला जे मल्टिपल फ्रॅक्चर झालेलं आहे, डाव्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे, शिवाय त्याच्या पर्सनल अकाउंटमधून जे पैसे त्याला धमकावून त्याला घाबरवून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या अकाउंटमधून जे जबरदस्ती UPI पिन टाकून त्याच्या अकाउंटमधून जे पैसे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत ते खरंच रॉबरी आणि डेकोतीसाठी ते सेक्शन 395 397 अट्रॅक्ट
करतात तर त्याची वेगळी FIR घेतली गेली पाहिजे, तरच IS अमन मित्तल याला अटक होईल, नाहीतर होणार नाही तसं निवेदन. म्हणून ते सगळे सेक्शन्स इन्क्लूड करण्यासाठी किंवा वेगळा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही ते निवेदन आज इथे या ठिकाणी रबाले पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेलं आहे. काय आश्वासन देण्यात आलेलं आहे पोलिसांना? त्यांनी सध्या निवेदन घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या लीगल डिपार्टमेंटकडनं ओपिनियन घेऊ, तशी तरतूद होत असेल आहे तर आम्ही डेफिनेटली ते सेक्शन्स इन्क्लूड करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जर पोलिसांनी पुढचं पाऊल उचललं, तुमचं पुढचं पाऊल काय असेल? ॲज अन ॲडव्होकेट म्हटलं तर माझं पुढचं पाऊल कोर्टामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणं आणि सेक्शन इन्क्लुजनसाठी याचिका दाखल करणं हे लिगली असेल. पण माझ्याबरोबर इथे जे सगळी लोक आलेली आहेत, एक मराठा मुलाच्या पाठीमागे जी उभी आहेत, ते त्यांचा रोल जे करतील, ते उपोषणाला बसतील किंवा त्याच्या घराखाली जाऊन जे काही आता आतमध्ये तुम्ही ऑलरेडी कव्हरेज घेतलेलं आहे त्यांनी त्यांचे इशारे दिलेले आहेत. पण कायद्याच्या चौकटीत जे काही बसेल ते मी डेफिनेटली करेन. भारतीय मराठा महासंघ ठाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रसादजी घोरपडे साहेब आहेत, मी आहे, अजून आमचे सर्वच भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. पहिली गोष्ट, हा काय आनंदाचा सण नाही आहे. इथे आम्ही एका एक सगळेजण जमलोय आणि इथे आनंद व्यक्त करण्यासाठी आलोय. पण एक 10 दिवस झाले या गोष्टीचं का पोलीस प्रशासन काय करतंय, पोलीस प्रशासन झोपलंय का आपलं नवी मुंबईचं, हे जागं करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलोय. कारण एक अमन मित्तल हा जरी एक IAS अधिकारी असला तरी तो तसं जर पाहिलं तर ज्या ठिकाणी केंद्रातून तो आपल्याकडे राज्यामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी त्या पदावर रुजू झालेला असतो, तो रुजू होत असताना त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे. कारण IAS अधिकारी हा जो महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एक जो ग्रुप आहे, एक जो टीमवर्क आहे त्यांची, ते अतिशय हुशार आणि तज्ज्ञ आपण म्हटलं जातं. पण ह्या IAS अधिकाऱ्यामुळे अतिशय मला वाईट, म्हणजे एकदम चुकीच्या पद्धतीने मी बोललं तरी चालेल मला तर वाटतंय. कारण ह्या IAS अधिकाऱ्यामुळे त्या IAS अधिकारी ह्या पदाला काळिंबा लागण्याची भूमिका घेतलेली आहे. माझं एकच हात जोडून विनंती आहे, राज्य सरकार असेल, पोलीस प्रशासन असेल, वरती राज्याचे CM असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणी गृहमंत्री असतील, यांना माझी हात जोडून विनंती आहे. IAS अधिकारी नावाच्या ह्या ज्या पदाला ह्या व्यक्तीने जो काळिंबा लावलाय, ह्या व्यक्तीला तात्काळ निलंबित करण्यात यावं. नाहीतर नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या आमच्या मराठी माणसावर जेव्हा अत्याचार झालेला आहे, या पद्धतीने त्याने घराला कडी घालून त्याला व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी 100% मला वाटतं काहीतरी त्या दिवशी 31 डिसेंबरचा दिवस होता आणि त्या दिवशी हा व्यक्ती 100% नशेत होता का नाही याची कसून चौकशी व्हावी आणि यांनी नशेमध्येच त्याला मारलेला आहे असा मी देखील त्या ठिकाणी आरोप करतोय. त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी माझी हात जोडून प्रशासनाला विनंती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब आहेत, यांना माझी हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीने हा जर अधिकारी त्या ठिकाणी अशी गुंडागर्दी आणि त्या अधिकारी ह्या ज्या पोस्टच्या नावाखाली जर भाईगिरी करत असेल तर अशा व्यक्तीला तात्काळ निलंबित करण्यात यावं. मला देशाच्या पंतप्रधानांवर पण विश्वास आहे, देशाच्या गृहमंत्र्यांवर पण विश्वास आहे, राज्य सरकार पूर्ण मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यावर पण विश्वास आहे. यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्याला निलंबित करण्यात यावं. आणि राहिला विषय दुसरा, जर आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आमच्या ॲडव्होकेट स्वातीताई फडतरे यांच्या वतीने आम्ही त्यांच्याकडे भरपूर अशा पद्धतीच्या मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आम्ही पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे. आणि 2 दिवसात जर त्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या तर आज हा नवी मुंबईमध्ये जमलेला हा सगळा जो समाज आहे, हा समाज थेट त्या IAS अधिकाऱ्याच्या घरावर मोर्चा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, हा देखील मी या ठिकाणी इशारा देतो. आणि मी माझ्या नवी मुंबई नागरिकांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो. तुमचं नाव? माझं नाव मयूर चव्हाण, मी भारतीय मराठा महासंघाचा नवी मुंबई शहर संघटक आहे.